नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय दिवा. मी सर्व तमाम आमच्या सर्व आगरी कोली कराडी सर्व बांधवांना सांगू इच्छितो की दिवा पाटील कोण होते दिवा. आज हे आपल्या देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या या देशातून गोरे इंग्रज गेले, परंतु आजपर्यंत आजही जनतेला लुटण्याचं काम हे काळे इंग्रज करत आहेत. म्हणजेच कोण तर सर्व सत्ताधारी नेते. आज आपल्या या रायगड पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावनभूमी मानली जाते. या पावनभूमीमध्ये आपल्या शेतकऱ्यावर अन्याय होत होता. शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये जमिनी घेतल्या जात होत्या. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 13 जानेवारी 1926 रोजी आपल्या या रायगड म्हणजे उरण जासे या गावी एका भूमिपुत्राचा जन्म झाला. ते म्हणजे लोकनेते दिवा पाटील साहेब. दिवा पाटलांचे वडील हे शिक्षक व शेतकरी असूनसुद्धा परकाष्ठा खूप काही कष्ट करून दिवा पाटलांना कठोर परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये असताना दिवा पाटलांनी मुंबईमध्ये BA तर पुण्यामध्ये LLBचं वकिलाचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर दिवा पाटलांना जाणीव झाली की आपल्या समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि दिवा पाटलांनी आपल्या लढ्याला सर्वांना एकत्र केलं. कारण ज्यावेळेस आपला मुंबई हे शहर पाहून, मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहून सरकारने नवी मुंबई स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या 15,000 एकरीने कवडीमोल भाव देण्याचं सरकारने ठरवलं. ही गोष्ट दिवा पाटलांच्या लक्षात आली की आपल्या या शेतकऱ्यावर अन्याय होतोय, पुढच्या भविष्यामध्ये भावी पिढीला हे धोका आहे. यासाठी दिवा पाटलांनी आंदोलन करण्याचे छेडलं आणि सर्व शेतकऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना एकत्र देण्याचे आव्हान केलं. आणि आपले शेतकरी दिवा पाटलांवर विश्वास ठेवून सर्व त्या लढ्यात सामील झाले. आणि ते लढा लढत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आपले उरण, चिरनेर अशा या भागातील काही शेतकरी प्राणाची आहुती द्यावी लागली, शहीद झाले. आणि कारण त्यावेळेस संघर्षच असा होता की त्यावेळेस दिवा पाटलांना 2 वेळा अटक केलं. बेलगाव आंदोलन होत असताना दिवा पाटलांना 2 वेळा अटक केलं. परंतु तिथून परत घरी येत असताना दिवा पाटलांच्या लक्षात आलं की निपाणी या ठिकाणी सत्याग्रह सुरू होता. त्या सत्याग्रहामध्ये दिवा पाटलांना 1 वर्षाचा कारावास भोगावा लागला. दिवा पाटील या समाजासाठी 1 वर्ष जेलमध्ये राहिले. परंतु सर्व तमाम माझ्या या तरुण बंधू भगिनी आणि भावांनो, आपला समाजाचा, आगरी समाजाचा, आपल्या कोली कराडी आगरी कोली बांधवांचा, आपल्या जवळचे भूमिपुत्र म्हणजे लोकनेते दिवा पाटील साहेब यांचे कोण होते दिवा पाटील हे जाणून घेण्याची आज आम्हा सर्वांना गरज आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो की कोण होते दिवा, त्यांचं काय संघर्ष आहे, नक्कीच तुम्ही वाचा. आणि हे बघा, आज दिवा पाटील साहेब फक्त एक वेळा नगरसेवक झाले, 5 वेळा आमदार झाले आणि 2 वेळा खासदार होऊनसुद्धा ज्या माणसाला साधं घर नाही बांधता आलं. आज तुम्ही उदाहरण पाहू शकता पनवेलमध्ये 1 वेळा खासदार झालेला माणूस, कोट्याधीशची प्रॉपर्टी त्या माणसाकडे आहे. झालेला साधा एक गावचा सरपंच, तो आज लाखो रुपयाची प्रॉपर्टीचा भ्रष्टाचार काही करून पैसा कमवतो. परंतु 1 वेळा नगरसेवक, 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झालेला माणूस आज समाजासाठी त्याने जीवनाचा त्याग केला. ही एक मोठी अभिमानित गोष्ट मला सांगावंसं वाटतं की दिवा पाटलांनी, आज तुम्हाला माहिती असेल की दिवा पाटील शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये ठमकावून सरकारसमोर मांडायचे. जे काही समस्या असतील, कोणाची काय वकिलीची फी न घेता सर्व जनतेचे, सामान्य जनतेचे, मग तो आदिवासी बांधव असो, शेतकरी असो, कष्टकरी असो, त्या सर्वांच्या बाजू विधानसभेमध्ये दिवा पाटील स्पष्टपणे भूमिकेत मांडायचे. आणि दिवा पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी विधानसभेमध्ये चांगले मंत्री वेटिंगला थांबायचे. कारण दिवा पाटलांचं अभ्यासू व्यक्तिमत्व, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज शिक्षणामध्ये पुढे गेलं की शिक्षण हे वाघरीचं दूध आहे, तो प्राशांत करतो गुरुकुलाच्यावर राहणार नाही. कारण त्याच पावलावर पाऊल ठेवून दिवा पाटलांनी आपल्या समाजाला न्याय दिलं. आज अख्ख्या देशाला गोरगरीब कष्टकरी यांना जो न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या आधी केलं. परंतु त्यानंतर आज आपल्या या पावनभूमीमध्ये आपले लोकनेते दिवा पाटील साहेबांनी केलं. म्हणून या माणसाला लोकनेते हा माणूस एकच माणूस आहे
तो म्हणजे दिवा पाटील साहेब. अरे आपण जो पैसे देतो पैसेवाला ते समाजाला लुटणारा माणूस तो लोकनेता नसतो. लोकनेता फक्त तोच जो स्वतःसाठी नाही जनतेसाठी जनाचा सेवक झाला, असे लोकनेते दिवा पाटील साहेब. आज तुम्ही उरणमध्ये जाऊन पहा की माणसाची कुठे प्रॉपर्टी नाही, कुठे माणसाचे शाळा कॉलेज नाहीत, कुठे माणसाचे काही जागा जमीन नाही, की त्या पदावर असताना म्हणजे आमदार खासदार असताना काही ऐशाराम केलं. अरे आज तुम्हाला माहिती असेल वकिलाची फी क्या असते. एखादा साधं वकील तर तो गाडी बंगला ऐशाराम करू शकतो, परंतु या माणसांनी सेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य आणि आमच्या दिवा पाटलांचं सेम कार्य सेम आहे. कारण आज तुम्ही आम्हाला सांगू इच्छितो की आज जो आपला नवी मुंबई विमानतळ जो होतो आहे, आज बघा ज्यावेळेस आंदोलन 1970 साली जे आंदोलन झालं त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना 5.5% आज मिळालं. आणि लक्षात घ्या की भूमिपुत्रांना जो 5.5% जो भूखंड मिळाला आहे तो त्याच जागी मिळाला आहे. नाही तर तुम्हाला आज कुठेतरी बाहेर नाही ठेवले असतं. जसं कोयने डॅम, कोयने गाव कुठे आलं त्यानं आज आपलं MIDCमध्ये आणून टाकलं. तसं आज आपले जे कामोठा, खारघर, ओले जे पण इतर गावं आपले जे आज एअरपोर्टमध्ये जे विस्थापित झालेले आहेत त्या गावांना आज कुठेतरी बाहेर नेऊन ठेवले असतं. परंतु तुम्ही 4 भूमीमध्ये जन्मालं, तुम्हाला त्याच ठिकाणी 5.5% मिळालं. आणि आज तुम्ही जे गाडी बंगला म्हणजे जे घरामध्ये राहता ना, ही दिवा पाटलाची लाईन आहे. हे दिवा पाटले उपकार तुम्ही आम्ही विसरू नका. कारण दिवा पाटलांचे उपकार फक्त या आगरी कोळी कराडी समाजासाठी नाही. अरे माणसाला स्त्रीगुण हत्या रोखण्याचं काम केलं. कारण त्यावेळेस गर्भामध्ये जर चाचणी करून जर मुलगी असेल तर ते गर्भपात केले जायचं. या सर्व कायदा दिवा पाटलांनी सरकारला लागू करायला सांगितलं. यासाठी दिवा पाटलांनी विधानसभेमध्ये या असे प्रश्न मांडले आणि त्याच्यानंतर प्रश्न मांडले. त्यामुळं आज स्त्रीगुण हत्या थांबण्याचं काम केलं. आज महिलांनो तुम्हाला सांगितलं जशा सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला तसा तुम्हाला लोकनेते दिवा पाटील साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीगुण हत्या रोखण्याचं काम केलं. म्हणून आज स्त्रिया अस्तित्वात आहेत. नाहीतर स्त्रिया आज खूप म्हणजे जर 100 पुरुष जन्माला आले असतील तर स्त्रिया फक्त 20 जन्माला आल्या असत्या. परंतु आज स्त्रियांचं जन्माला येण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकनेते दिवा पाटील साहेब. आज या दिवा पाटलांनी जे कार्य केलं आहे म्हणून हे कार्याची सर्वांनी दखल घेऊन सरकारने दखल घेऊन आपल्या या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच द्यायला पाहिजे. आणि हे घेतल्याशिवाय आम्ही स्थानिक भूमिपुत्र गप्प बसणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या पनवेलचे लोकनेते दिवा पाटील साहेब आज जरी नसतील, कारण बघा माणसाचं वय झालं माणूस निघून जातो, परंतु आजही त्यांचं नाव आमच्या ओठावर राहण्याचं कारण समाजासाठी केलेलं कार्य, लोकांसाठी केलेलं कार्य. म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या या नवी मुंबई विमानतळाला नाव या दिवा पाटलांचं लवकरच दिलं जाणार आहे. कारण आज ते आपल्या ज्या शिक्षण संस्था ज्या उभ्या राहिलेल्या आहेत, आज पनवेलमध्ये ज्या असतील, नावडे असतील, तुमचे ते गव्हाण असतील, कुंडे असेल, अशा अनेक त्यांनी शिक्षण संस्था त्यावेळी सुरू केल्या. अरे प्रत्येकाला म्हणजे स्वतः शिकल्यानंतर समाजाला देखील शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे आमचे लोकनेते दिवा पाटील साहेब. आपल्या OBC बांधवांसाठी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. का तर आपल्या समाजाला कुठे वाद होऊ नये, कुठे दंगल पेटू नये, प्रत्येक आगरी समाजाला सुद्धा त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम केलं. म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की कोण होते दिबांचं तुम्ही नक्कीच चरित्र वाचून पहा. तुम्हा आम्हा सर्व तरुण पिढीला दिवा पाटील कोण आहेत हे जाणून घेण्याची नक्कीच गरज आहे. म्हणून जय भूमिपुत्र, जय दिवा, जय शिवराय, जय भीम.